महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी खुशखबर। राज्यात 14,000 पोलिसांची भरती होणार। मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय। एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही श्रीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थिती। श्रीनगर मुक्कामातून शिंदेंनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा। मतदार यादीतील छेडछाडीबाबत महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीआधीच तक्रार। एबीपी माझाच्या हाती महाविकास आघाडीचं एक्सक्लुझिव्ह पत्र। भाजपला मतदान न करणाऱ्यांची नावं हेरत डिलीट केल्याची होती तक्रार। राज्यातील जलजीवन मिशन कंत्राटदारांच्या अडचणीत वाढ। हजारो कोटींची थकबाकी केंद्रातून लवकर येण्याची शक्यता धूसर, तर केंद्राकडून लवकरच निधी मिळण्याचा पाणी पुरवठा मंत्र्यांना विश्वास। शरद पवारांवर टीका करताना राधाकृष्ण विखे पाटील अजित पवारांवरही घसरले। जनाची नाही तर मनाची तर लाज ठेवा। अभिनंदन ठरावावर बॅनरवरती मोदी शहांचा फोटो न लावल्यामुळे हल्लाबोल। 2024च्या प्रचारादरम्यान अॅट्रॉसिटी टाकत अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे, गृहमंत्री फडणवीसांचा दबाव। मुंबईतील मेळाव्यामध्ये भास्कर जाधवांचा गौप्यस्फोट। गुहागर तालुक्यातील ब्राह्मण समाज पाताळ यंत्री। भास्कर जाधवांची टीका। पक्षाऐवजी समाजातर्फे का पत्र दिलं? जाधवांचा सवाल। जातीच्या नावाखाली मतदारांना घाबरण्याचा प्रकार। विनय नातूंचं प्रत्युत्तर। दादरमधल्या कबूतरखाना आंदोलनाच्या 6 दिवसांनंतरही गुन्हा दाखल नाही, तर महापालिकेच्या तक्रारीनंतरच कारवाई करणार। मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण। सावित्रीबाई फुले विद्यापीठात राजकीय अजेंड्याविरोधात एनएससीयूआयचं आंदोलन। वक्तृत्व स्पर्धेसाठी व्हॉइस ऑफ देवेंद्र हा विषय ठेवल्यामुळे नाराजी। उघडपणे राजकीय व्यक्तिपूजा सुरू असल्याची टीका। मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटकेनंतर कर्नल पुरोहितांवरील 16 वर्षांची लष्करी बंदी हटण्याची शक्यता। प्रमोशन पोस्टिंगबाबतचे निर्बंध हटण्याची चिन्ह। फाईल सदन कमांडला पाठवली। अमेरिकेच्या भूमीवर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांची बेताल बडबड। जामनगरची ऑइल रिफायनरी लक्ष्य करण्याचं दिवास्वप्न, तर भारतावर अण्वस्त्र हल्ल्याचीही धमकी। अमेरिकेकडनं पाकिस्तानला कुरवाळणं सुरूच। अमेरिकेकडनं बलोच लिबरेशन आर्मी दहशतवादी संघटना घोषित। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान घोषणा। ऐन श्रावणात आज अंगारकी चतुर्थीचा योग। सकाळपासूनच गणपतीपुळे आणि सिद्धिविनायकासह अनेक गणपतींच्या मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी। सिद्धिविनायक मंदिरामध्ये महापूजेचंही आयोजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।